श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. बघा, 7 जानेवारी ते 13 जानेवारी म्हणजे आजपासून शाकंभरी नवरात्री आहे. शाकंभरी नवरात्री हे खूप जणांनी ऐकलं नसेल, पण वर्षातून 3 नवरात्री असतात. एक असते चैत्र नवरात्री, दुसरी शारदीय नवरात्री आणि तिसरी शाकंभरी नवरात्री. चैत्र नवरात्र चैत्र महिन्यात गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्री ही अश्विन शुद्ध प्रतिपदीपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्री हे पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. आता चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री सर्वांना माहिती आहे, पण शाकंभरी नवरात्री ही फार कमी लोकांना माहिती आहे. शाकंभरी नवरात्री काय आहे, ती का साजरी करायची असते, याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. आई जगदंबेचा जागर असतो, कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे. बघा, पौष शुद्ध सप्तमी म्हणजे आज 7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत शाकंभरी नवरात्री आहे. ह्याची सारी पूजा विधी आपल्याला घरात नवरात्रीप्रमाणेच करायची असते. आता काही घरात शाकंभरी नवरात्री ही साजरी केली जात नाही, पण खरं तर ती करायला पाहिजे. त्याची एक कथा आहे, मी तुम्हाला ती सांगते. असं म्हटलं जातं का देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण याचं कुटुंबात शाकंभरी देवी ही त्याची कुलदेवी आहे, जिचं दुसरं नाव बनशंकरी असं सुद्धा आहे. तर आता ही बनशंकरी ही विजापुरातील बदामी इथे याचं मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव काढला जातो आणि वर्षभर दर शुक्रवारी तिथे पालखी काढली जाते. देवी भगवतीमध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की त्याच्यानुसार तुम्हाला सांगते की ना, एकदा आपल्या देशात भरपूर वर्ष पाऊस पडला नाही आणि लोक तडफडून प्राण देऊ लागले. त्याच्या या दिनस्थितीची परिस्थिती बघून देवीला त्याची दया आली आणि त्यामुळे तिने आपल्या शरीरातील अनेक तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या फळांची निर्मिती केली. त्या या मरणातून या लोकांना बाहेर काढलं, म्हणून त्याचं नाव शाकंभरी देवी म्हणून ओळखलं जातो. आणि दुसरी कथा अशी आहे, शाकंभरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वती आहे. दुसरी कथा अशी सुद्धा आहे की भगवान शंकरांनी प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेने जंगलात म्हणजे वनात जाऊन तपश्चर्या केली होती, म्हणून यांना बनशंकरी असं सुद्धा नाव पडलं आहे. आता बनशंकरी दुसरी तिसरी कोणी नसून पार्वती माता आहे. त्यांच्याच बरोबर ही फळाभाज्यांची आणि धान्याची देवता आहे, म्हणजेच ती अन्नपूर्णा माता आहे. बघा, 7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत शाकंभरी नवरात्री आहे. तुम्ही घरात घटस्थापना करा किंवा नका करू, पण तुम्हाला कुलदेवीची पूजा सेवा नक्की करायची आहे. कारण आपण फक्त 2 नवरात्री करतो, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री. खरं तर असं बघायला गेलं तर 4 नवरात्री असते. एक असते ती गुप्त नवरात्री, त्याच्याबद्दल आपल्याला माहीतच नाहीये, पण आपल्याला शाकंभरी नवरात्री सुद्धा तेवढ्याच उत्साहाने करायची आहे. बघा, तुम्ही घटस्थापना करा नका करू, अखंड दीप लावा नका लावू, पण आपल्या घरात कुलदेवीचा फोटो तर प्रत्येकांकडे असतं किंवा टाक असतं, किंवा आपण कुलदेवीच्या स्वरूपात मंगल कळस तर आपल्या घरात असतो. तुम्ही त्यांच्या समोर बसून देवीचं कुंकुमार्चन करू शकता. तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता किंवा तुम्ही कुंजिका स्तोत्रमचा पाठ करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नवर्ण मंत्राचं 108 वेळा जप करू शकता. जसं आपल्याला जमेल तसं आपल्याला मातेची सेवा करायची आहे. बघा, 3 नवरात्री आपल्याला करायचे. काय लोक तर चैत्र नवरात्री सुद्धा नाही करत, फक्त शारदीय नवरात्री करतात. पण ह्या 3 तुम्ही गुप्त नवरात्री करा नका करू, पण ह्या 3 नवरात्री आपल्याला सेवा नाही, घटस्थापना केली तर तुमच्या घरात नाही करत, पण सेवा करायला काही अट नाही, आपण सेवा करू शकतो देवीची. आपण बघतोय की तुळजापूरला मंचकी निद्रा देवी गेलेली आहे, म्हणून सांगते की मंचकी निद्रेच्या अवस्थेत
देवीची स्थान त्यांची स्थापना झालेली आहे. म्हणून आपल्याही घरात सात्विक वातावरण राहील, घरात कटकट भांडण ह्या गोष्टी होणार नाही याची काळजी घ्या. आणि मांसाहार हा वर्ज्य. आता तुम्हाला सेवा काय करायचंय ते सांगते. ह्या 7 दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ रोज केलात तर अतिउत्तम. नाही जमलं तर एक तरी पाठ करा दुर्गा सप्तशतीचं. एक पाठ 7 दिवसात तुम्ही एक दिवस तरी एक पाठ तरी करा. तुम्हाला तुमचं काम, तुमच्या सांसारिक जबाबदाऱ्या पाळून तुम्हाला जेवढं पाठ करता येईल तेवढं तुम्ही करा. बघा, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीला आपण कुलदेवीची सेवा करतच असतो. नाहीतर वर्षभर आपण फक्त हात जोडतो आणि नवरनव मंत्र म्हणतो. पण जर आपल्याला संधी मिळते आणि जर आपल्याला कुलदेवीची सेवा करायचीच आहे, तिची कृपा आपल्यावर राहावी. तुम्हाला नाही जमलं दुर्गा सप्तशती पाठ तर तुम्ही कुंजिका स्तोत्रमचा 11 वेळा पाठ करू शकता. बघा, तुमच्या घरात फोटो, टाक जे काही असेल, तुम्ही जर घटस्थापना करत असाल तर तुम्ही देवीच्या फोटोला हलवू शकत नाही. पण जर तुम्ही घटस्थापना नाही करत आहे तर तुम्ही फोटोवर कुंकुमार्चन करू शकता, टाकावर कुंकुमार्चन करू शकता. तुम्हाला 11 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तमचं पाठ करायचंय कुंकुमार्चन करताना. नाही शक्य होत तर एकदा तरी श्री सुक्तमचं पठण करा आणि कुंकुमार्चन करा. तुम्ही श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. तुम्हाला दिवसातून जसं जमेल तसं तुम्ही कधीही सेवा करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही देवीची सेवा करा. बघा, तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ जरी करत असाल तरी तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे. तुमची कुलदेवी कुठलीही असो, तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तुमची कुलदेवी कुठलीही असो, 7 जानेवारी ते 13 जानेवारी तुम्हाला रोज एक माळ तरी करायची आहे 99 मंत्राची. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ही सेवा करा देवीची. ह्या 7-8 दिवसात जेवढी होईल तुमच्याकडून तेवढे तुम्ही करायचा प्रयत्न करा. आणि ही सेवा कोणीही करू शकता. स्त्री, पुरुष, महिला, विधवा, सवाष्णी, कुमारिका कोणीही ही सेवा करू शकता. आई भगवतीची सेवा करून आपल्याला काय मिळतं, किती अडचणी आपली कमी होतात, त्रास कमी होतो. आपल्या घरात कधीच अन्नधान्याची कमी पडून देऊ नको. खरं तर ही शाकंभरी देवी आहे. ती अन्नाची देवता आहे, फळभाज्यांची देवता आहे. म्हणूनच तर आपण शाकंभरी देवीला म्हणजे 13 तारखेला भोगी म्हणतो. त्याच्यात आपण 56 भाज्यांच्या मिक्स करून त्याची भाजी बनवून ते नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.